आधी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा। वर्ध्याच्या रोठा शिवारामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 12 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासही सुरू करण्यात आला आहे। अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना। वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात एका 12 वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। कुठपर्यंत हा नंगाना सुरूच राहणार? एका 12 वर्षाच्या चिमुकलीचे आयुष्य ज्या नराधमाने संपवले त्याला फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा मंजूर नाही। न्याय व्यवस्था आज गप्प का? अशा घटना घडल्यावर फक्त मेणबत्त्या पेटवून किंवा निषेध व्यक्त करून चालणार नाही। आता वेळ आली आहे ती कठोर कृतीची। ज्या वयात बाहुल्यांशी खेळून बालपण सजवायचे होते त्याच निरागस वयात एका लेकीच्या वाट्याला असहाय्य वेदना आल्या। तिच्या डोळ्यातील अश्रू फक्त तिचे नाहीत तर ते संपूर्ण समाजाच्या सुप्त विवेकाला विचारलेला एक भयान प्रश्न आहे। कोणाची ती लेक आहे, कोणाची बहीण, तर कोणाची ती आई आहे? अन्यायाची ही आग आता 10 दिशांना पसरली आहे। कशासाठी हे घाणेरडे कृत्य? कशासाठी हा विकृत पुरुषी अहंकार? ज्या गर्भातून जन्म घेतला त्या स्त्रीवर हा अमानवीय वार। आता फक्त त्या एका लेकीसाठी नाही तर प्रत्येक मुलीच्या सुरक्षित उद्यासाठी आवाज उठवूया। अशी वेळ पुन्हा कोणत्याही मुलीवर येऊ नये। कोणाचेही बालपण भीतीत हरवू नये। खरा न्याय तोच जिथे पीडितेला आधार मिळेल आणि दोषीला फासावर लटकल्याने समाजातील क्रूरतेचा अंत होईल। प्रत्येक मुलगी निर्भय, सुरक्षित आणि सन्मानाने जगली पाहिजे, हीच आजच्या काळाची गरज आहे। आणि हाच काळाचा न्यायही। नको आता शांतता, नको हा मेणबत्त्याचा खेळ। न्यायाची तलवार काढण्याची आता आली आहे वेळ। जोपर्यंत त्या राक्षसाच्या काळजात धाक धरणार नाही तोपर्यंत या देशातील लेकींच्या डोळ्यातले पाणी थांबणार नाही। आपले संस्कार, आपली संस्कृती पुस्तकात शोभून दिसेल जर आपल्या लेकींचे रक्षण आपल्या हातातूनच नाही घडेल। प्रत्येक भावाने आता रक्षकाची जबाबदारी घ्यावी। अन्यायाची विषारी मुळे मुळासकट उपटून काढावी।